परंतु त्याच्यात तसं नाही. आज आपण आता बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता 15 सोप्या गटातनं दिलेली आहे. इथं ओबीसीच रिझर्वेशन होतं, बाकीच्यांनी दिलं नाही, ते तर पक्षाने दुसरेच दिलेले. त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. ओके, चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतोय तो निर्णय अंतिम झाला. ठीक आहे, ओके, थँक्यू. यामध्ये असा प्रश्न आहे की तुम्ही म्हणताय मी दादांना मेसेज केला आणि त्यानंतर दादांचा मला संपर्क झाला. तुम्ही काय मेसेज केला होता आणि जर दादांचा तुमचा संपर्क झालाय तर आपण संवाद साधताना हॅलो म्हणून संवाद साधतो पुढचा, तर तिथून का नाहीये? तुम्ही दादांचं जे बोलणं ऐकवताय ते अर्धच आहे का किंवा सगळं ऐकवत नाही असं काय आहे का? तुम्ही महत्वाचा मेसेज काय केला दादा? महत्वाचा हाच एक कामाचाच निवडीचा मेसेज होता. कारण माळी समाजाला सुप्या गटातून उमेदवारी दिली असं हे सगळं तुमचं बोलणं चाललंय. मग मेसेज काय होता आणि कशावरून हा विषय निघाला? एक निवडी संदर्भातलाच होता आणि त्याच्यात थोडस मेसेज मध्ये संदर्भातला म्हणजे कोणती निवड स्पष्ट आणि अर्धवटच का कॉल रेकॉर्डिंग दाखवताय? संपूर्ण तसंच आहे, तेवढंच आहे. जिथनं व्हायस नंतर त्यांनी रेकॉर्डिंगचा त्याला बघू द्या, ते जर सगळं असेल तर सगळं पहिलं तुम्ही मेसेज काय केला, कशा संदर्भात केला आणि सगळं काय बोलणं झालं तुमचं? ते मेसेज काय केलं नाही सचिन शेट्टून चालू होत आहे ते सगळं. हा ऐका, पहिल्यापासून होतो, बाकी काही नव्हतं. अगदी एक आम्ही ज्यावेळेस कधी डिस्कशन करू किंवा कधी आपण एखाद्या गोष्टीवरती सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, तर त्या संदर्भातला होता की बाबा एक आपण माळी समाजाला उमेदवारी देऊयात. आपल्या बारामतीमध्ये NT समाजाचे आपण जिल्हा परिषदेला एक कॅन्डिडेट दिलेला आहे. मार्केट यार्डला गावडे साहेबांना घेतलेला आहे चेअरमन म्हणून. सातव साहेब आमचे नगराध्यक्ष आहेत. तर एक आपल्यापासून एक माझा दुर्ज्ञान होतं ऍक्च्युअल, की मला असं वाटलेलं की आपण ओबीसी मधला माळी समाज हा देऊ शकलो नाही, म्हणून मी तो मेसेज केला की दादा आपण एक माळी समाजाला संधी देऊया. मग त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की बाबा मी सगळीकडे न्याय देतोय आणि सगळ्या जाती धर्माला सगळ्यांना बरोबर घेऊन जातोय, हा शेवटपर्यंतचा त्यांचा संदेश होता. एवढंच. आणि ते मला वाटलं की बाबा हे ऐकवावं किंवा जगाला कळावं की माणूस शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांबरोबर होता, सगळ्या जाती धर्माला घेऊन शेवटपर्यंत काम करण्याची इच्छा होती आणि ते त्यातच शेवटचा आवाज आणि तोच शेवटचा संदेश होता की सगळ्यांनी बरोबर सगळ्या जाती धर्माला घेऊन आपण पुढे जाऊयात, म्हणून ते पुढे आणलं. तुमचं पूर्ण नाव काय? श्रीजित अरविंद पवार. तुम्ही पदाधिकारी आहेत का? पदाधिकारी नाही, मी चुलत पुतण्या लागतो त्यांचा. त्याच्यामुळे मी कधी काय मला अडचण आली तरी मेसेज करायचो. कधी कुठलं कशाचंही काम असेल, सपोज मोठ्या लेवलचं असो किंवा छोट्या लेवलचं, आपलं माझ्यापर्यंत फक्त मी मेसेज करून ठेवायचो. त्यांचा नेहमी अगदी कधी किती, आज तुम्ही बघताय की फ्लॅटमध्ये असताना पण फोन केलाय अशा म्हणजे मलाच नाही, सगळ्या सर्वसाधारण काय कुठलाही शुल्लक माणसाने जरी केला तरी त्याला तो रिप्लाय असायचा.